आजचा विषय आहे देव नाम पिय पियदसी. आता देव नाम पिय पियदसी कोण आहे आणि या राजाची किंवा हा व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीची जर ओळख झाली नसती तर काय झालं असतं हे अतिशय मोठं कठीण आहे. कारण भारतातले असं म्हणतात की 47 ठिकाणी शिलालेख सापडले. 47 ठिकाण आणि 182 वेगवेगळ्या प्रकारात सापडले. आणि जर आपण सुरुवातीला पाहिलं तर हे जे स्तंभ आहेत, शिलालेख आहेत, 1750 साली पहिल्यांदा दिल्ली मिरज इथला जो स्तंभ आहे भग्नावस्थेत मधला, 1750 साली स्टीफेन थेलर नावाच्या पाश्चात्य म्हणजे इंग्रज माणसाला तो अवशेष दिसला. कुठे? दिल्ली आणि मिरजच्या याच्या 1750 मध्ये. त्याच्यानंतर 1785 मध्ये हॅरिंग्टन नावाचा जो काही तिथला जो इंग्रज सरकारमधला जो व्यक्ती होता, त्याला नागार्जुनी आणि बाराबर येथील गुहांचा शोध लागला आणि या सुमारामध्ये कॅप्टन मॉलियर यांना दिल्ली चोपडा जो मार्ग आहे त्या तिथे त्यांना शोध लागला. आणि या सगळ्यांची मग नक्कल करून म्हणजे त्याचे फोटोग्राफ काढले असतील, त्याच्या काही चित्र काढले असतील, ते सगळं त्यांनी सर विल्यम जोन्स हा जो पंडित होता त्या क्षेत्रातला त्यांना ते समर्पित केलं, त्यांना ते हे केलं. 1801 मध्ये एशियाटिक रिसर्चेस नावाचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या स्तूप आहेत किंवा स्तंभ आहेत किंवा काही गुहा आहेत, या सगळ्या त्या प्रकाशित झाल्या. 1822 मध्ये कॅप्टन टॉड यांनी गिरनार पर्वत जो अतिशय महत्वाचा आहे तिथे तो एक स्तंभ सापडला, शिलालेख सापडला. 1834 मध्ये अलाहाबाद मध्ये स्तंभ लेखन जे काय स्तंभ लेखन आहे त्याची नक्कल आणि अतिशय महत्वाचं जे स्थान आहे प्रिन्सेप नावाचा जो काही व्यक्ती आहे त्यांनी मात्र काय केलं, या स्तंभावर लिहिलेलं शिलालेखावर लिहिलेले जे काही लिपी होते त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. आपण हे ज्यावेळेस पाहतो असंख्य स्तंभ शिलालेख, जवळजवळ असं म्हणतात की एकूण 35 शिलालेख, मग ते दीर्घलेख असतील, लघुलेख असतील, दीर्घस्तंभ असतील, अशा अनेक स्तंभांचा उल्लेख आणि त्याचं ओळख करण्याचं काम हे अतिशय महत्वाचं. म्हणजे भारतामध्ये जे काही इंग्रज लोक आले, हे इंग्रज लोक केवळ सत्ता प्रस्थापित करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी नव्हे, तर ज्ञान, इंग्रजाचा अतिशय मोठा गुणधर्म आहे की ते ज्ञान घेण्यासाठी पण येतात. इतिहास लेखनाचा अतिशय अद्भुत गुण इंग्रजामध्ये आहे. आणि म्हणून भारताचा आतापर्यंत आपल्याला जो इतिहास दिसून येतो त्याचं लेखनाचं काम कोण केलेलं असेल आणि विशेषतः बुद्ध धम्माचं अतिशय मोठं उत्खनन करून शिलालेख कोण उभारलेले आहेत, स्तंभ कोण उभारलेले आहेत याचं ओळख पटवण्याचं काम या इंग्रज सरकारच्या लोकांनी केलेलं आहे, इंग्रजांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा जो स्टीव्हनसन याचं अतिशय मोठं कार्य आहे. मी जे काय आता नावं घेतलेली आहेत आणि म्हणून स्टीव्हनसननं हे जे खरोष्टी किंवा ब्राह्मी लिपीमध्ये जे काही शब्द लिहिलेले होते ते शब्द वाचण्याचा प्रयत्न केला. त्याला धम्मलिपी पण म्हणतात. आणि मग देवान पिय पियदसी हे जे काही खरोष्टी किंवा ब्रह्मी लिपीमध्ये लिहिलेले अक्षर आहेत त्याचं स्टीव्हनसननं वाचन केलं, द्वादार पिय पिय. काय वाचन केलं त्यांनी? द्वादार पिय पिय वाचन केलं. पण त्याचा अर्थ काय? वाचलं होतं ते, पण ते बरोबर होतं का चूक होतं? त्याचा अर्थ काय हे कुणाला माहित नाही. आणि म्हणून स्टीव्हनसननं ते वाचलं, पहिल्यांदा ते वाचलं. त्याच्यानंतर जेम्स प्रिन्सेप आपण आता ज्या उल्लेख केला त्यांनी ते पुन्हा एकदा वाचलं, त्या लिपींचा अभ्यास केला आणि त्या खरोष्टी ज्या लिपी होत्या अगदी
आपण पाहतो त्या धम्मलिपी पाहतो. काही त्रिकोणी आहेत, काही अर्धचंद्रकार आहे, काही कुठे झाडाचं चित्र आहे. अशा प्रकारचं या ब्राह्मी आणि खरुष्टी लिपी आहे. ज्याला प्राकृत म्हणतो आपण, अगदी सुरुवातीची प्राकृत. आणि मग जे स्टीव्हनसननं पाहिलं होतं, द्वदार पिये पिये, त्याचं वाचन जेम्स प्रिन्सेपनं अतिशय चांगल्या पद्धतीने वाचलं आणि ते काय वाचलं? देवान पिय पियदसी. जे लिहिलं होतं ते खऱ्या अर्थानं वाचलं. पण हा देवान पिय पियदसी कोण आहे? त्याची ओळख तर नव्हती. हे केवळ जे स्तंभ उभा केले त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी काही आदेश काढलेले आहेत, काही शिकवणी दिलेल्या आहेत. मग हा कोण आहे? आणि मग असं म्हणतात की प्रिन्सेपनं अर्थ काढला की ही शिकवण देणारे कोण आहेत भारतामध्ये? तर शिकवण देणारे बुद्ध आहेत. आणि म्हणून देवान पिय पियदसी हे कोण आहेत? हे बुद्ध आहेत. हे बुद्धानं निर्माण केलेलं आहे. इतका अर्थ त्यांनी लावला. पण हा जो प्रिन्सेप आहे, जेम्स प्रिन्सेप, याने दुसरं एक श्रीलंकेचं साहित्य वाचलं होतं आणि त्या साहित्यामध्ये तिथं सुद्धा त्यांनी वाचलं होतं देवान पिय पियदसी. मग श्रीलंकेमध्ये पण देवान पिय पियदसी आहे. भारतातल्या स्तंभलेखनामध्ये आणि शिलालेखामध्ये देवा नाम पियदसी आहे. मग श्रीलंकेचा जो का राजा आहे, त्या राजानं भारतामध्ये येऊन इतके मोठे स्तंभ उभारू शकतो का? तर हे अशक्यप्राय आहे. मग तो कोण आहे? याचा शोध घेता घेता नंतर तिसरा जो माणूस आहे, मी पहिलं नाव सांगितलं स्टीव्हनसन, ज्यांनी द्वावर पिय पिय वाचलं. त्याच्यानंतर प्रिन्सेपनं वाचलं देवानाम प्रिय पियदसी. आणि तिसरा जो होता, जो सिलोनमध्ये त्या काळातल्या श्रीलंकेमध्ये, त्या श्रीलंकेमध्ये टर्नर नावाचा एक इंग्रज माणूस होता. त्यांनी तिथं वाचलं. काय वाचलं? दीपवंश वाचलं. आणि दीपवंशामध्ये वाचलं, काय वाचलं? की बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या नंतर 2018 वर्षानंतर पियदस्सी राजाचं काय झालं? सिंह आरोहण झालं. म्हणजे काय झालं? तो राजा झाला. त्याचं आपण म्हणतो ना, त्याचं राजा म्हणून घोषित करण्यात आलं आणि म्हणून सिंहासन आरोहण झालं. हे दीपवंशामध्ये कोण वाचलं? सिलोन मधल्या टर्नर इंग्रज माणसाने. आणि तिथं लिहिलं होतं की 2018 वर्षानंतर बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर पियदस्सी, देवानंद पियदस्सी हा राजा सम्राट अशोक आहे. आणि मग भारताला ओळख झाली, सगळ्या जगाला ओळख झाली की हे अगदी 50-50 फुटाचे, 85-85, 100-100 फुटाचे हे स्तूप कोण निर्माण केलेले आहेत? हे शिलालेख कोण निर्माण केलेले आहेत? हे स्तंभ कोण निर्माण केलेले आहेत? आणि अगदी गुळगुळीत आपण जर स्तंभ पाहिले, हे अगदी गुळगुळीत स्तंभ आहेत. त्याच्यावरच्या ज्या खरोष्टी अक्षर आहेत, देवानाम पिय पियदस्सी राजा अशोक नावाचं जे काही मग नंतर संशोधन झालं, दीपवंशमध्ये त्याचा उल्लेख सापडला, श्रीलंकेमध्ये. हे सगळं जे काही निर्माण झालेलं होतं भारतामध्ये आपण पाहतो, मी जसा उल्लेख सांगितलं तुम्हाला की 47 ठिकाणी स्तंभ सापडले. आणि इतका मोठा इतिहास, इतका मोठा हा जो बुद्धाचा इतिहास आहे, 182 ठिकाणी तो वेगवेगळ्या ठिकाणी सापडला. आणि म्हणून असं म्हणतात की या प्रिन्सेप आणि मग टर्नर या सगळ्यांच्या संशोधनामुळं भारताला भारताचा मूळ राजा सापडला, ज्याची आतापर्यंत ओळख नव्हती. की हे सगळं वैभव कोण निर्माण केलं? भारतामधलं जे भारताला ज्याला सुवर्ण भूमी म्हटल्या जातं, भारताला ज्या अगदी असं म्हणतात की ग्रीस आणि इजिप्त पर्यंत घेऊन जाणारा माणूस, इकडे अगदी ब्रह्मदेशापर्यंत घेऊन जाणारा माणूस, आणि इकडे श्रीलंका आणि हिमालयाच्या नेपाळ आणि त्या तराईपर्यंत घेऊन जाणारा माणूस, काश्मीर आणि हा सगळा प्रदेश, काबूल, काबूल तर जवळ आहे आपल्यासमोर, पण इजिप्त आणि सिरिया आणि ग्रीस अशा
अखंड सगळ्या आशिया खंडामध्ये घेऊन जाणारा बौद्ध धर्माचा हा व्यक्ती कोण आहे? आणि म्हणून हा जो जेम्स प्रिन्सेप आहे, याने अतिशय चांगल्या पद्धतीनं खरोष्टी आणि ब्रह्मी लिपीचं वाचन केलं आणि भारताचा चक्रवर्ती सम्राट कोण आहे, या भारताचा ज्यांनी विकास केला, कल्याणकारी राज्याची स्थापना केली आणि या आशिया खंडावर बुद्धाचं धम्म राज्य प्रस्थापित केलं, या खऱ्या राजाची ओळख जेम्स प्रिन्सेप, टर्नर आणि स्टीव्हन्सन या 3 पाश्चिमात्य इंग्रज लोकांनी लावली. आपण जर नेहरूंचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक, अतिशय मोठं भारताचा इतिहास आपण ज्याला म्हणतो, त्या इतिहास नेहरूंनी लिहिलेला आहे. 1942 ला चले जावचं आंदोलन उभं झालं. 42 ते 45 3 वर्ष अहमदनगरच्या जेलमध्ये नेहरूंना अटक करण्यात आली. तर या 3 वर्षामध्ये 42 ते 45 या 3-4 वर्षामध्ये नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. आता या ग्रंथाचं अनेक ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे. का महत्व आहे? कारण काही पुराण कथा त्यांनी सांगितलेल्या त्याच्यामध्ये, म्हणजे भारताची जी काही त्यांनी शोध घेतला, त्या शोधामध्ये काही पुराण कथा त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दिलेल्या आहेत. पण त्यांनी या सगळ्या शोधामध्ये भारतामध्ये जर कुठले महान राजे झाले असतील, या भारत भूमीमध्ये जर कुठले महान राजे झाले असतील, तर त्यांनी केवळ 3 राजांचा उल्लेख केला. आणि या 3 राजामध्ये 2 राजे कोण आहेत? पहिला राजा आहे तो म्हणजे चक्रवर्ती, ज्याला आपण चंद्रगुप्त मौर्य म्हणतो. पहिला राजा, ज्यांनी मगध साम्राज्य अखंड भारताला, म्हणजे भारतामध्ये जे काही वेगवेगळे त्यावेळेस राज्य होते, त्या सगळ्या राजांना मगध साम्राज्याच्या मध्ये एकरूप करण्याचं, अखंड भारत निर्माण करण्याचं पहिला राजा म्हणून डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित नेहरूंनी चंद्रगुप्त मौर्याला म्हटलं. आणि दुसरा राजा जो सांगितलेला आहे भारतामध्ये, की ज्याने धम्म राज्य प्रस्थापित केलं, हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचं आहे. चंद्रगुप्त मौर्य यांचं महत्वाचं साधन म्हणजे किंवा हे स्थान म्हणजे भारतातले जे तुकड्या तुकड्यामध्ये जे विभाजित झालेले राज्य होते छोटे छोटे, त्या तुकड्यांना एकत्रित करण्याचं, अखंड भारत त्या काळामध्ये जे काही नाव असेल भारताचं, जम्बूद्वीप असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं नाव असेल, पण या जम्बूद्वीपाला एकत्रित करण्याचं काम चंद्रगुप्त मौर्याने केलं. पण या साम्राज्याला अजून विस्तारित करण्याचं काम आणि कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचं काम, धम्म राज्य निर्माण करण्याचं काम अशोकानं केलेलं आहे. चक्रवर्ती सम्राट अशोकानं. तर हा उल्लेख त्याच्यामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये आलेला आहे. आणि मग आपण जाऊया की हा जो महान राजा झाला, तो राजा कुणाचं प्रतिनिधित्व करतो? चक्रवर्ती सम्राट होणं हे अतिशय मोठं कठीण काम. 2 पद्धतीने चक्रवर्ती सम्राट म्हटलं जातं. एक तर तो जो प्रदेश आहे, भूप्रदेश आहे, ज्याच्या सीमा 4ही बाजूला विस्तारलेल्या आहेत. पूर्वेला विस्तारलेल्या आहेत, दक्षिणेला विस्तारलेल्या आहेत, पश्चिमेला, उत्तरेला, असा विस्तीर्ण आपण ज्याला मध्य आशिया म्हणतो, अगदी पश्चिम आशिया, पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया या 4ही दिशेमध्ये पसरलेला हा अशोकाचा भारत, जम्बूद्वीप, यांना एकत्रित करण्याचं आणि एकत्रित राज्य करण्याचं काम चक्रवर्ती सम्राट करत असतो. आणि दुसरं एक त्याचं काम महत्वाचं चक्रवर्तीचं, ज्याच्यामुळं तो चक्रवर्ती होतो, तो आपल्या प्रजेवर मुलासारखं प्रेम करतो. आईवडील जसे आपल्या मुलांना प्रेम करतात, त्यांच्या विकासाची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या देखभालीची, त्यांना अतिशय मोठ्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी जे काही आईवडील प्रयत्न करतात, तसंच हा राजा त्या
सिंहासनावर बसून प्रजेची कल्याण करतो, प्रजेची काळजी करतो, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या समृद्धीची, त्यांच्या रक्षणाची आणि त्यांच्या जीविताची. अशोकाने दोन्ही गोष्टी केल्या आणि म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हणतात. आता आपण थोडक्यामध्ये मगधचा इतिहास पाहूया. आणि मगधचा इतिहास आपल्याला माहित आहे, की जो पहिला राजा मगधचा होता, तो इसवी सन पूर्व 581 मध्ये ब्रह्मदत्त नावाचा. आणि हा हा जो इतिहास आपण सांगतो, मी धावता इतिहास घेईल. पहिला राजा जो जम्बूद्वीपामध्ये झाला मगध साम्राज्याचा, तो झाला इसवी सन पूर्व 581 मध्ये. त्याच्यानंतर या ब्रह्मदत्तचा मुलगा बिंबिसार. बिंबिसारचा जन्म इसवी सन पूर्व 558 ला झाला. बुद्धाचा जन्म कधी झाला होता? इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. आणि म्हणून 5 वर्षानंतर, सिद्धार्थाच्या 5 वर्षानंतर बिंबिसारचा जन्म झाला, दुसरा राजा मगध साम्राज्याचा. आपल्याला माहित आहे की बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतम, किंवा ज्याला आपण नंतर बुद्ध झाले, यांची मैत्री अजरामर आहे. म्हणजे ग्रहत्यागाच्या अगोदरही सिद्धार्थाला मदत करण्याचं काम बिंबिसारनं केलेलं आहे. आणि राजा म्हणून पहिलं उपासक होण्याचं काम बिंबिसारनं केलेलं आहे बुद्धाच्या मार्फत. ज्यावेळेस भगवान बुद्ध राजगृहाला गेले, तर आपल्या 1000 नागरिकासह, 1000 प्रजेसह, 1,00,000 प्रजेसह, असं म्हणतात की त्या बुद्धाच्या प्रवचनाला 12 लाख सगळे उपस्थित होते त्या राजगृहामध्ये, सगळी प्रजा उपस्थित होती. आणि 1,00,000 प्रजेसह बिंबिसारानं बुद्धाचं शिष्यत्व. तर हा दुसरा राजा जो बुद्धाच्या समकालीन आहे. आता पुढं मगधचा आपण ज्यावेळेस बघू, तर तिसरा जो राजा झाला, तो तिसरा राजा अजातशत्रू, म्हणजे बिंबिसारचा मुलगा. आता पुढं मात्र काय झालं, या अजातशत्रूनं जी परंपरा सुरू केली होती की आपल्या पित्याची हत्या करायची आणि आपण राजा व्हायचं, अजातशत्रूनं बिंबिसारची हत्या केली आणि अजातशत्रू झाला तिसरा नंबर. चौथ्या नंबरचा जो अजातशत्रूचा मुलगा होता उदयभद्र, त्याने सुद्धा त्याच्या पित्याचा कित्ता गौरवला, अजातशत्रूची हत्या केली आणि उदयभद्र चौथा राजा मगधचा झाला. त्याच्यानंतर उदयभद्राचा मुलगा जो आहे अनिरुद्धकानं उदयभद्राची हत्या केली आणि अनिरुद्ध हा 5वा राजा झाला. अनिरुद्धकाचा सुद्धा हत्या केली मुंडकानं त्याच्या मुलानं आणि 6वा राजा मगधाचा झाला. आणि पुढं मग असं म्हणतात की या मुंडकाला नागदासानं त्याचं पुन्हा हे केलं आणि त्याला हत्या केली आणि नागदास हा 7वा राजा झाला. पण असं झालं, पुढे काय झालं, हे सगळे मुलं आपापल्या बापांची हत्या करून राजगद्दी हस्तगत केली, राज्यकारभार हाकला मगधचा. पण 7व्या राजानंतर नागदासामध्ये, त्याच्या राज्यामध्ये बंडाळी झाली आणि मग त्यांनी काय केलं, बंडाळी झाली, त्याला गादीवरून हटवलं, त्याला ठार मारलं. आणि तिथला जो अमात्य होता शिशुनाग, या शिशुनागाला मगधच्या गादीवर बसवलं. हा शिशुनाग कोण आहे? मगधचा 8वा राजा आहे. आणि मग त्या शिशुनागाच्या नंतर कालाशोक हा 9वा मगधचा सम्राट झाला. आणि मग असं म्हणतात की आपल्याला माहित आहे कालाशोक जो आहे, त्याच्या काळामध्ये दुसरी संगीती झाली, ज्या संगीतीचे अध्यक्ष रेवत होते. हे हा सगळा इतिहास. आता पुढे पाहूया. मग या कालाशोकाचे 10 मुलं होते असं म्हणतात. आणि मग त्याच्या शेवटचा जो मुलगा होता तो सुद्धा शिशुनाग होता. आणि मग तो 11वा झाला, तो 10वा झाला मगधचा. आणि मग या शिशुनागाला पुन्हा नंद घराण्याने पराभव केला. आणि पद्मानंद, म्हणजे हा पद्मानंद जो होता नंद घराण्याचा, हा मगधचा सेनापती होता. आणि मग त्यांनी काय केलं, शिशुनागला पुन्हा हत्या केली, सेनापतीनं राज्य बळकावलं. पद्मानंद हा पहिला राजा झाला, 11वा मगधचा सम्राट झाला तो.
आणि मग पुढे या नंद घराण्याचा शेवटचा राजा जो आहे तो धनानंद. या धनानंदाचा पाडाव कोण केला तर तो चंद्रगुप्तानं केला. चंद्रगुप्त मौर्य. आता या हा सगळा मगधचा आपण इतिहास पाहताना चंद्रगुप्त मौर्याचं अतिशय मोठं जे काही शौर्य होतं. चंद्रगुप्त मौर्य हा गुराख्याचा मुलगा आहे. त्याची कथा आपल्याला माहित आहे. चंद्रगुप्त मौर्य हा जंगलामध्ये खेळू लागला गुराख्याच्या मुलामध्ये आणि राजा राजा म्हणून ते खेळू लागला. आणि हे सगळे मग त्याचे सवंगडी, त्याची प्रजा, त्याचा सेनापती, त्याचे सगळे हे तो एका उंच एका याच्या जागेवर बसला, दगडावर बसला आणि सगळे राजा राजा म्हणून खेळू लागले. तेवढ्यामध्ये असं म्हणतात की तिथे एक वाघ आला. म्हणजे त्याचं धाडस बघा, त्याचं धैर्य बघा, त्याचं निर्भयता बघा. आणि मग असं म्हणतात की वाघ आले, सगळे पळून गेले. सगळे त्याचे जे सवंगडी होते, बाल सवंगडी, ते पळून गेले आणि तो तिथंच राहिला. आणि मग त्याला कोणी विचारलं, मी त्याचं चाणक्याचं नाव यासाठी घेत नाही कारण चाणक्य हे काल्पनिक पात्र चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे, असं आता सिद्ध झालेलं आहे. विष्णुगुप्त नावाचा माणूस हा कधी झालेला आहे, ज्या वेळेस इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकामध्ये जेव्हा अर्थशास्त्राचा कौटिल्य आपण ज्याला म्हणतो, म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकानंतर जो कौटिल्य ग्रंथ झाला अर्थशास्त्राचा आपण त्याला म्हणतो, हा कौटिल्य इसवी सनानंतर 4थ्या-5व्या शतकात झालाय. पण त्याला कुठं दाखवलेलं आहे, चंद्रगुप्त मौर्याचं दाखवलं. हे काल्पनिक पात्र आहे आणि म्हणून ह्याचे संदर्भ या ठिकाणी असं सापडलेले आहेत की ग्रीसचा आपण इतिहास पाहतो, सिरियाचा किंवा इजिप्तचा इतिहास पाहतो. या सगळ्या इतिहासामध्ये ज्यांचे उल्लेख चंद्रगुप्त मौर्याचे उल्लेख आहेत, परंतु कुठल्याही त्यांच्या इतिहासामध्ये चाणक्य नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे असं कुठलाही इतिहास नाही. हे आपल्याला थोडस लक्षात असावं म्हणून हे उल्लेख करत आहे. आणि म्हणून मग त्याला विचारण्यात आलं की बाबा तू इथं त्या चंद्रगुप्तला की तुम्ही राजा राजा खेळत आहेत, पण वाघ आल्यानंतर सगळे पळून गेले, तू का पळून गेला नाही? चंद्रगुप्त मौर्यानं एक उत्तर दिलं की राजा जर पळून गेला तर मग तो राजा राहतो का? एखाद्याला वाघाला भिवून, संकटाला भिवून जर राजा पळून गेला तर तो राजा राहतो का? राजा तिथं तो राहत नाही. आणि म्हणून राजा हा निर्भीड असला पाहिजे. राजा हा लोकांचं हित करणारा पाहिजे, लोकांचं त्यांचे कल्याण करणारा पाहिजे. ही चंद्रगुप्त मौर्याची. आणि म्हणतात की त्यांनी वाघाशी लढाई केली आणि वाघाला त्यांनी पराभूत केलं, वाघाला त्यांनी मारून टाकलं. असं हे घराणं चंद्रगुप्त मौर्याचं. आता त्याची कथा पण अशी आहे की असं म्हणजे म्हटलं जातं की हा चंद्रगुप्त मौर्य मगधचा जो सम्राट झाला धनानंदच्या नंतर, तो इतिहास आपण जर पाहिला तर तो इतिहास असा सांगतो की हा जो धनानंद आहे, धनानंदची दाशीसोबत त्याचे संबंध झाले आणि मग दाशीचा मुलगा म्हणून तिचं नाव मुरा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मुरा. आणि मग मग पुढं मागे हा काहीतरी करू शकतो म्हणून त्या दाशीला त्याने हाकलून टाकलं. दाशी मग जंगलामध्ये एका चांडाळ माणसासोबत राहू लागली. हे अतिशय मोठे संदर्भ आहेत. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा इतका सामर्थ्यशाली कसा झाला, ज्याने अखिल भारतवर्षाला जमा करण्याचं काम, एकत्रित करण्याचं काम किंवा संघटित करण्याचं काम कसा करू शकला. असं म्हणतात की ही जी चंद्रगुप्ताची मुरा नावाची जी काही आई होती, तिला धनानंदानं हाकलून दिलं त्याच्या राज्यातून, मगधतून हाकलून दिलं. आणि मग ही मुरा एका चांडाळ व्यक्तीच्या घरी, तो म्हातारा माणूस होता, त्याच्या घरी राहिली. चंद्रगुप्त मौर्याला अतिशय मोठं शिक्षण, ज्या पद्धतीने त्याला हे करायचं, आणि तो पुढे स्वतःच्या ताकदीवर, कारण धनानंदाच्या जे धनानंदाची हत्या झाली, मगध साम्राज्याच्या विरोधामध्ये चंद्रगुप्तांनी जे काही युद्ध केलं, त्याच्या अगोदरचे युद्धाचे प्रसंग चंद्रगुप्त मौर्याचे आहेत. हा मगधचा 13वा सम्राट आहे चंद्रगुप्त मौर्य.
आणि मग चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार, तो असं म्हणतात की चंद्रगुप्ताचं निधन झालं इसवी सन पूर्व 298 आणि त्याचा मुलगा गादीवर आला बिंदुसार. हा 14वा मगध सम्राट आहे. पण आपल्याला एक महत्वाचा धागा आपल्याला पकडता आला पाहिजे, की मगध साम्राज्य जे त्याची राजधानी राजगृह होती. अगदी धनानंदाच्या काळापर्यंत. पण चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाला आणि त्यांनी आपली राजधानी पाटलीपुत्राला आणली. पाटलीपुत्र ज्याला आज आपण पाटणा म्हणतो. राजगृह तिथून त्यांनी आणलं आणि पाटलीपुत्राला आपली राजधानी केली बिहारमध्ये. आणि मग इसवी सन पूर्व 298 चंद्रगुप्त मौर्याचं निधन झालं. त्यांचा मुलगा बिंदुसार त्या जागेवर आला. तो तिथे कारभार करू लागला. आता बिंदुसारला म्हणतात की एकूण 16 बायका होता. 16 पत्नी होत्या आणि 16वी जी होती ती अशोकाची असं म्हणूया. आणि हा मगध साम्राज्य अतिशय मोठं होतं. मगध, तक्षशिला, सुवर्णयुगी, उज्जैनी आणि तोसली अशा 5 भागामध्ये या मगध साम्राज्याचं अति मोठं त्याचं हे होतं. आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी हे जे 5 प्रमुख असं म्हणू की या मगध साम्राज्याचे एक अतिशय मोठे गड होते. त्या ठिकाणी मग त्यांचे एक सुभेदार नेमले जायचे, गव्हर्नर आपण ज्याला म्हणतो, गव्हर्नर नेमले जायचे. असं म्हणतात बिंदुसाराजवळ जवळपास 60 लाख सैन्य होतं. त्याच्यातले 6 लाख पायदळ, 30,000 घोडदळ, 5,000 हत्तीदळ आणि बिंदुसाराच्या त्या दरबारामध्ये सिरियाचे वकील होते, इजिप्तचे वकील होते, ग्रीसचे वकील होते. वकील म्हणजे वकालत. आपण आता जे अम्बॅसीज म्हणतो, बरोबर आहे, अम्बॅसीज हे ग्रीक, इजिप्त, सिरिया इकडचे तिथं ते वकालत आपण ज्याला म्हणतो राजदूत, हे राजदूत तिथून इकडे यायचे, इकडचे तिकडे जायचे. आणि आपल्याला माहित आहे चंद्रगुप्त मौर्याची एक पत्नी होती हेलिना नावाची. ती कुठली होती? ती ग्रीक देशाची होती. हे पण आपल्याला थोडस इतिहासामध्ये मी घेऊन जाऊ इच्छितो. आता असं म्हणतात की 15 राण्या अगोदर पासूनच होत्या. बिंदुसाराला 16वी सुभद्रांगी नावाची जी काही राणी होती, ती अतिशय सुंदर, त्याला ती दिसली, गरीब होती. आणि राजा आहे, राजाला एखादी स्त्री आवडली की तो तिला पत्नी करून घ्यायचा. आता ही सुभद्रांगी जी आहे ही गरीब आहे, तिचा कुठला इतिहास नाही. पण हा बिंदुसार रपिटीला जात असताना त्याला कुठेतरी एका ग्रामीण भागामध्ये सुंदर अशी युवती दिसली आणि मग त्यांनी तिच्यासोबत लग्न केलं आणि मग पाटलीपुत्राला आणलं. या सुभद्रांगीच्या पासून जो मुलगा झाला तो अशोक आहे. आणि नंतर जी पट्टराणी होती, ती पट्टराणी आपण ज्याला असं म्हणू, तिचं कधी कधी नाव सुमन दाखवलं जातं किंवा कधी कधी शीलवती पण सांगितलं जातं. तर अशा या त्यांच्या कधी कधी सुमितच्या आईचं नाव धर्मा सांगितलं जातं. सुशीम ज्याला म्हणतो आपण, जी सगळ्यात मोठी होती तिला धर्मा सुद्धा म्हटलं जातं. आणि मग वाचता वाचता कधी कधी अशोकाच्या आईचं पण नाव धर्मा सांगितलं जातं. पण आपण ज्यावेळेस ग्रंथ वाचतो त्याच्यामध्ये या ग्रंथाचा उल्लेख अतिशय आपल्या ह्याच्यामध्ये वाचलं पाहिजे. तर सुभद्रांगी हे अशोकाच्या आईचं नाव आणि धर्मा हे सुशीमच्या आईचं नाव असं आपण बघू शकतो. या दोनच उल्लेख आपण करूया, पुढं पाहूया. तर हा सुशीम जो आहे हा मोठा भाऊ आहे अशोकाचा. आणि त्याचं जे आजोळ आहे हे मोठं गर्भ श्रीमंत आहे. ते कदाचित एका दुसऱ्या कुठल्या तरी छोट्या राजाची ती मुलगी राहू शकते. पण ही जी सुभद्रांगी आहे ही अतिशय गरीब आहे. तिचे आई वडील कधी इकडे पाटलीपुत्राला आले नाही. ते त्यांच्या गावामध्येच चंपा, त्यांचं नाव चंपापूर का काहीतरी दिलेलं आहे, मी पुढे सांगेलच. आणि असं म्हणतात की मग या 16 राहण्यापासून, आता किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला माहित नाही, पण जे लिखित स्वरूपामध्ये असं म्हणतात की या 16 राहण्यापासून बिंदुसारला 101 मुलं झाली. 101 एक यासाठी की अशोकानं असं म्हणतात की जवळपास जे विरोधामध्ये आले, जे सुशीमच्या गटाचे होते,
त्यांची सगळ्यांची हत्या अशोकाने केली असं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये अशोकचा दुसरा एक भाऊ आहे. त्याचं नाव पण आहे विगताशोक. बरोबर आहे, विगताशोक. आणि मग आपण जर काही मुलं पाहिले त्यांचे, तर सुशीम हा मोठा मुलगा आहे. त्याच्यानंतर सुमन, तिष्य, सहोदर, विगताशोक, पाली, सुनंद, सुमेध, बुद्धिधर, जयंत, सहदेव, ज्ञानेश्वर, विभाताशोक, महेंद्र, सुदत्त आणि सुनाग्र अशी काही मुलांची नावं आपल्याला दिसून येत. 28 वर्ष बिंदुसारानं राज्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं मगध साम्राज्य. आता पुढं काय झालं पहा. उज्जैनी आणि तक्षशिला हे अतिशय मोठे साम्राज्य मगध साम्राज्याचे होते. आता हे मुलं मोठे होऊ लागले. अशोक दुसऱ्या नंबरचा आहे, सुशीम पहिल्या नंबरचा आहे आणि मग जे मोठं साम्राज्याचा भाग होता तक्षशिला तिकडं सुशीमला पाठवलं, तिथला उपराजा म्हणून, आणि अशोकाला उज्जैनीला पाठवलं. आता हे मुलं अतिशय युवा अवस्थेमधले आहेत आणि दोघांची ती वर्णी तिकडे करण्यात आली. पण असं म्हणतात की तक्षशिलेचं जे काही त्याला उपराजा म्हणून घोषित केलेलं होतं, तर हा सुशीम अतिशय मोठा, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू की तो एक राजा म्हणून, जसा बिंदुसार होता, चंद्रगुप्त होता किंवा अशोक होता, त्या पद्धतीचा तो नव्हता. आजोळ त्याचं श्रीमंतीचं असल्यामुळं तो ऐशोवर आराम, ज्याला अय्याशीपणा म्हणतो, ज्याला दारू पिणं म्हणतो, वेगवेगळ्या नशेमध्ये राहणं, वेगवेगळ्या, आणि ज्याला अहंकार म्हणतो. अहंकार इतका मोठा होता की मी मोठा आहे आणि वडिलाच्या परंपरेप्रमाणे वडिलोपार्जित जो काही राजा होणार आहे, या मगधचा सम्राट मीच होणार आहे, अशा याच्या सगळ्यामध्ये तो होता. आणि मग अशा पद्धतीनं एक त्याच्या अगोदरचा किस्सा असा आहे, जे लहान मुलं होते हे सुशीम आणि अशोक. या दोघांमध्ये 12वा वाढदिवस होता सुशीमचा. अतिशय मोठे, तो मग सांगतो की बघ माझ्या आजोळावरून किती भरदारी वस्त्र आलेले आहेत, किती चांगले चांगले वस्त्र आलेले आहेत, किती चांगल्या पद्धतीने मला अलंकार आलेले आहेत, आणि तुझे वस्त्र बघ, तुझा ज्यावेळेस वाढदिवस साजरा होतो तर तुझ्या आजोळावरून काय येत नाही, तू गरीब घराण्याचा आहे. अशा प्रकारचं अशोकाला हिणवण्यात आलं सुशीमच्या द्वारे. आणि मग त्यांनी हट्ट केला. कोण हट्ट केला? अशोकाने हट्ट केला की आई माझं आजोळ कुठलं आहे. बरोबर आहे. कारण मला सुशीमनं माझ्या आजोळाची आठवण करून दिलेली आहे. आणि मग सुभद्रांगी तिला सांगते की तुझे आजी आजोबा जे आहेत, माझे आई वडील आहेत, मी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना इकडं बोलवलं पाटलीपुत्राला, पण त्यांचा स्वाभिमान इतका मोठा आहे की ते इकडं आलेले नाहीत, ते चंपा नगरीमध्येच राहतात. आणि मग त्यांनी हट्ट केला की मला चंपा नगरीमध्ये जायचंच आहे. आणि असं म्हणतात की मग बिंदुसारानं म्हटलं की तुला जायचं असेल तर मी तुझ्यासोबत तुला एक फक्त एक माझ्यासोबत तुझ्यासोबत एक माणूस पाठवेल, पण सुभद्रांगीला आणि विगत अशोक आणि तिष्य यांना मी तुला घेऊन जाऊ देणार नाही. तुला जायचं असेल तर जा. आणि म्हणून हा स्वाभिमानी जो आजोबा आहे, याला भेटण्यासाठी अशोक चंपानगरीला जातो. आणि मग चंपानगरीला गेल्यानंतर साधी झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये एक म्हातारी आहे, एक म्हातारा आहे. म्हातारा थोडासा बाहेर गेलेला आहे. मग गेल्यानंतर मग त्याच्यासोबत जो एक माणूस असतो, म्हणजे त्याच्याजवळ जे काही एक सेनापती आपण म्हणतो त्याला राधागुप्त नावाचा. हा राधागुप्त अशोकाला घेऊन जातो रथामध्ये. म्हातारी असते आणि मग म्हातारी पाहिल्या पाहिल्या याला अशोकाला वाटतं की ही माझी आजीच असली पाहिजे. जाऊन तिचे चरण स्पर्श करतो, तिला हे करतो आणि मग ती ओळखते की हा दुसरा कोणी नसून हा माझ्या मुलीचा मुलगा आहे, अशोक आहे. आणि म्हणून ती त्याला जीव लावते, त्याला जवळ घेते. आणि मग त्याच्यानंतर मग धिप्पाड म्हातारा एक येतो. धिप्पाड म्हातारा येतो आणि त्याला पाहिल्या पाहिला अशोक म्हणतो
की हा दुसरा कोणी नाही, हा असेल तर हा माझा आजोबाच. आणि मग आजोबाला पुन्हा तो त्यांच्या वंदन करतो, विचारपूस करतो आणि हे आजोळाचं त्याचं भेट. जे स्वाभिमान आहे, ते गरीब होते, पण स्वाभिमानी जीवन जगत होते. तोच स्वाभिमान अशोकाच्या जीवनामध्ये आलेला होता. तोच स्वाभिमान सुभद्रांगीनं तिला दिलेला होता. आणि मग अशा पद्धतीनं हा राधागुप्तानं म्हटलं, की अशोक अ, अ, युवराजा आता वेळ झालेला आहे आणि अशा प्रसंगी आता आपल्याला जास्त बाहेर राहता येणार नाही आणि म्हणून आता आता आपल्याला निघावं लागेल. आणि मग आजोळाची भेट घेऊन, आजी-आजोबांची भेट घेऊन अशोक पुन्हा मग पाटलीपुत्राला निघतो. आता असं झालं म्हणजे या 2-3 मी कथा लहानपणाच्या सांगेल. अशोकाचं अतिशय मोठं काम आहे, अतिशय मोठं कार्य आहे. कदाचित आपल्याला पुढच्या रविवारी जर आपल्याला आज संपलं नाही, तर पुढच्या रविवारी आपण पाहूया. नंतर संघमित्र आणि महेंद्राचा पण आपल्याला इतिहास पाहायचा. हे अनुयायी आहेत. खऱ्या अर्थानं आपण अशोकाचं नाव का घेतो? आज स्वतंत्र दिन आहे. या स्वतंत्र दिनाच्या जो झेंडा फडकला जातो, त्या झेंड्यावरचं चक्र, हे चक्र कुणाचं आहे? हे बुद्धानं जे धम्मचक्र प्रवर्तन जे आषाढी पौर्णिमेला इसवी सनाच्या 2565 वर्षापूर्वी जे काही प्रवर्तन केलेलं आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे प्रवर्तन करणार. हे हे जे चक्र आहे, हे चक्र हे दगडामध्ये कोरलं कोण? मोठ्या मोठ्या शिलालेख ज्याला अशोक स्तंभ आपण म्हणतो, त्याला अतिशय मोठ्या उंचीवर नेण्याचं काम हे अशोकानं केलेलं आहे. आणि म्हणून अ, हे चक्रांकित तिरंगा आपण ज्याला म्हणतो, हे चक्र हे धम्मचक्र प्रवर्तन आहे. बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन आहे. राष्ट्रीय कमळ आपण ज्याला म्हणतो, राष्ट्रीय फूल कमळ हे बुद्धाचं आहे आणि अशोकाच्या त्या स्तंभाच्या खाली ते कमळ फुललेलं आहे. हे अतिशय जे आपण जे अशोकानं अतिशय मोठं जे अजरामर काम केलेलं आहे. या भारताचा इतिहास कुणाचा असेल आणि कुठला असेल तर तो अशोकाचा आहे. अशोकानं हे निर्माण केलेलं आहे, की भारत हा जगाचा विश्वगुरु आहे. अशोकानं चीनमध्ये लोक पाठवले. अशोकानं तिकडे व्हिएतनाममध्ये लोक पाठवले. अशोकानं ब्रह्मदेशामध्ये लोक पाठवले. अशोकानं श्रीलंकेमध्ये पाठवले. अशोकानं इजिप्त, सीरिया आणि ग्रीक आणि इकडं ज्याला आपण हिमालयाचं टोक म्हणतो, श्रीनगर बसवण्याचं काम. श्रीनगर, श्री म्हणजे श्रीलंका. श्री कोण आहेत? श्रीपाद सरोवर हे. हे जे श्रीपाद आहेत, हे जे पवित्र पाऊल आहे, हे बुद्धाचं पाऊल आहे. आणि म्हणून हे श्रीनगर आहे, हे पवित्र, हे अगदी शुद्ध ज्याला नगर म्हणतो, हे श्रीनगर आहे, जे जम्मू काश्मीरची राजधानी आपण. हे सगळं योगदान कोणाचं आहे? हे योगदान अशोकाचं आहे. अतिशय मोठं योगदान आहे. आणि म्हणून 1-2 कथा केवळ आपण बालकथेमधल्या पाहूया. दुसरी कथा अशी आहे अशोकाच्या जीवनामध्ये, त्याचं धाडस आणि शूरता आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. असं म्हणतात, की त्यांचे सगळे भावंड जेवण करू लागले त्यांच्या याच्यामध्ये आणि जेवण करता करता असं उद्यानामध्ये, आणि उद्यानामध्ये जेवण करता करता असं म्हणतात, की तिथे एक रानडुक्कर आलं. आता रानडुक्कर आल्यानंतर जेवणाची नासधूस करेल, कुणाला इजा करेल, कारण रानडुक्कराला 2 काय असतात? 2 दात असतात, मोठे सुळे असतात. सगळी इकडे-तिकडे धावाधाव करू लागले. पण जो धाडसी होता त्याने लगेच काय केलं? धनुष्य उठवलं आणि त्याला बाण लावला आणि लगेच त्या रानडुकराला मारला, त्याला जखमी केलं. तो पडला, पण पडला तरी रानडुक्कर काही लगेच मरत नाही. तो अशोकाच्या मागे लागला. अशोकानं त्याच्यावर झडप टाकली आणि त्याच्याशी युद्ध केलं आणि असं म्हणतात, की त्याचे दोन्ही सुळे अशोकानं उपटून काढले. त्याला पण जखमा झाल्या आणि जखमी अवस्थेमध्ये अशोक पडला. ते रानडुक्कर पळून गेलं आणि मग जखमी अवस्थेमध्ये त्याला घेऊन गेले, उपचार केला. त्याला जाग आली तर तो त्याच्या आईच्या सुभद्रांगीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला. तर असा हा धाडसी राजा जे त्याच्या
लहानपणी सुद्धा धाडशी होता. आता मग पुढं असं म्हणतात, की तक्षशिलेमध्ये बंडाळी माजली. आता तक्षशिलेमध्ये कोण होतं? तक्षशिलेमध्ये सुशीम जो मोठा भाऊ होता, त्याला तिथला उपराजा केला होता. उज्जैनला अशोकाला केलं होतं. बंडाळे मारली जिकडून-तिकडून तक्षशिलेहून निरोप येऊ लागले, की इथं प्रजेची खूप दैना होत आहे. प्रजेकडे लक्ष नाही आणि सुशीम आपल्या आपल्या बेधुंद अवस्थेमध्येच आहे. आणि मग बिंदुसारानं अशोकाला पाठवलं, की अशोका एकदा जाऊन उज्जैनला जाण्याच्या अगोदर तक्षशिलेला जाऊन ये. आणि मग राधागुप्ताला घेऊन अशोक तक्षशिलेला जातो. हे सगळे प्रसंग आहेत. आपण ज्यावेळेस पाहतो, की एखादा सम्राट कसा होतो, कसं त्याची जडणघडण होते आणि म्हणून मग तक्षशिला गेल्यानंतर तो पाहतो, की हे सगळं सुशीम, त्याचं मंत्रिमंडळ आणि त्याचा सगळे सेनापती हे अमात्य हे अतिशय मोठे अ, अराजकता त्यांच्यामध्ये माजलेली. भारतामध्ये माजलेली आहे का नाही? तशी अराजकता तक्षशिलेमध्ये त्या काळामध्ये माजली. आणि म्हणून मग काय करायचं? मग अशोकानं प्रजेमध्ये जाऊन विचारणा केली, की तुमच्या काय अडचणी आहेत? काय तुमचं दुखणं आहे? काय कशा प्रकारचं तुमचं दुःख आहे? या सगळ्या भावना त्यांनी सगळ्याकडून व्यक्त केल्या. जेलमध्ये जे बंदिस्त लोक होते त्यात कैद्यांची भेट घेतली. कैद्यांची अशी अवस्था होती, की त्यांचे शरीर अगदी किडकिडीत झाले होते. अंगावर कुठलंही मांस राहिलेलं नव्हतं. केवळ त्यांच्या हाडाचे सापळे त्यांचे होते. कैद्यांचं जीवन अतिशय आणि त्यांच्या पायाला, हाडांना त्या ज्या साकळ्या बांधलेल्या होत्या, त्याचे उरण उमटलेले होते हाडावर. अशा प्रकारचं अतिशय मोठं अराजकता ज्याला म्हणतो. लोकांवर अन्याय आणि अत्याचार करण्याचे अतिशय मोठे सुशीम आणि त्याच्या सगळ्या त्या टीमने केलं होतं. आणि म्हणून अ, अशोकाला खूप खूप मोठं दुःख झालं, की बिंदुसारानं अखंड भारत ठेवून प्रत्येक ठिकाणी ज्या लोकांच्या प्रजेसाठी, म्हणजे लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी, जे राज्यासाठी सुशीमला पाठवलं. पण इथली जनता हैराण आहे. अन्याय अत्याचारामध्ये पीडित आहे. पण जनताने मग उत्तर दिलं, की अशोका, आमचं मगध सम्राटाबद्दल काही आमचं म्हणणं नाही. आम्ही अजूनही मगध राज्यावर प्रेम करतो. आम्ही अजूनही मगध साम्राज्याचे घटक आहोत. पण आमच्यावर इथं तुम्ही जे काही नेमलेले आहेत, ते मंडळ मात्र अतिशय अराजक आहे. ते प्रजेची काळजी घेत नाही. प्रजेवर अतिशय मोठे अत्याचार करतात. विरोधामध्ये कोणी बोलायला लागला, तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि त्याचं अगदी त्याला अ, हीन-दीन करून त्याचं दैना-दैना करून मारली जाते. त्याला इव्हन पाणी प्यायला दिलं जात नाही. अन्न तर सोडा, पण पाणी सुद्धा त्याला प्यायला देत नाही. अशा प्रकारची एक जालीम व्यवस्था सुशीमनं त्या काळामध्ये निर्माण केली. आणि सुशीमचं तत्वच होतं. सुशीमचं तत्व काय होतं, की प्रजेवर राज्य करायचं असेल, तर त्या प्रजेमध्ये दहशत बसवता आली पाहिजे. जो प्रजेवर दहशत बसवतो, तोच खरा राजा असू शकतो. तोच खरा राजा असतो. हा हा सुशीमचा राजाचा दृष्टिकोन. पण अशोकाचा दृष्टिकोन वेगळा होता, की जो प्रजेला सुखामध्ये ठेवतो. जो प्रजेला दुःखमुक्त करतो, प्रजेच्या हिताची काळजी घेतो, त्याच्या आरोग्याची काळजी घेतो, त्याच्या धनसंपत्तीची काळजी घेतो, त्यांच्या मुलाची काळजी घेतो, त्यांच्या शेतीची काळजी घेतो, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या पशुमात्राची आणि त्यांना सुख प्रदान करणारा जो काही व्यक्ती आहे, तो राजा आहे. हे 2 भावातलं अतिशय मोठं अ, आपण जे म्हणतो विरोधाभास होता, तो दिसून येतो. आणि मग असं म्हणतात, की तिथला जो काही सुशीम सोबतचा जो काही सेनापती होता जयंत वर्मा, हा सेनापती अन्वयी छळ करायचा लोकांचा, प्रजेचा छळ करायचा. आणि मग सहदेवची एक मुलगी, मी जे आता तिथला जो एक सहदेव आहे, त्याची मुलगी उज्ज्वला, त्यांची भेट होते. रस्त्यामध्ये जाताना
भिक्षू संघाची भेट होते. भिक्षू पण म्हणतात, की तक्षशिलेमध्ये जे पूर्वी वातावरण होतं, हे वातावरण आता बिलकुल राहिलेलं आहे. सगळं वातावरण आता बदललेलं आहे आणि तक्षशिलेमधली जनता आता अतिशय मोठी काय झालेली आहे, या राजाला कंटाळलेली. काहीतरी करा. या भिक्षू संघानं पण त्यांना सांगितलं. उज्ज्वलानं सांगितलं, सहदेवला सांगितलं. आता हा सहदेव म्हणजे हा सगळा तिथले जे काही लोक होते, त्या लोकांचे काही नाव आलेत, पण त्या सगळ्यांचंच नाव मी घेत बसणार. पण असं म्हणतात, की तक्षशिलेचं हे सगळं हे करण्यासाठी त्या अशोकाची जी कन्या सहदेवाची जी कन्या होती, तिचं वर्णन असं म्हटलेलं आहे, की ती निळ्या डोळ्याची होती, सोनेरी केसाची होती आणि गौर वर्णाची होती. आणि तिनं ज्या व्यथा सांगितल्या, की माझा हा जो सहदेव नावाचा पिता आहे, हा अ, अनेक वर्षापासून कैदेमध्ये आहे. त्याचा हाडाचा सापळा झालेला आहे आणि त्याच्या पायावर साखळ दंडाचे व्रण उमटलेले आहे. त्याला वेळेवर पाणी, पाणी, पाणी म्हणून तो अतिशय मोठा व्याकुळ होतो, पण त्याला पाणी आणि हे सगळं बोलणं सुरू असतानाच काय होतं, त्याला बाण लागतो आणि बाण मारणारा कोण असतो? हा ज्याला आपण जयंत वर्मा आणि मेघवर्णा अशी 2 नावं दिलेली आहेत. हा त्याला बाण मारतो आणि तिथून पळून जातो. मेघवर्मा आणि जयंत वर्मा असे 2 नावं. हा कुठं जातो पळून? तक्षशिलेमधून निघतो आणि कुठं पळून जातो तो? तो पळून जातो कलिंगामध्ये. कलिंगाचा इतिहास आपल्याला आता शेवटचा इतिहास आहे. आणि मग अशोकाला सगळं कळतं. तो सगळा तिथला सगळा आढावा घेतो आणि मग पाटलीपुत्राला येतो आणि बिंदुसारला सगळी हकीकत सांगतो. आता बिंदुसारचा नाईलाज आहे. तो मोठा मुलगा आहे. परंपरा अशी सांगते, की मोठा मुलगा हा वारसा हक्कानं त्या राजाचा सम्राट होतो, राजा होतो, ही परंपरा. नाईलाज आहे आणि म्हणून काय करायचं अशा विवंचनेमध्ये आहे. बिंदुसार म्हणतो, "आता तुला उज्जैनला गेलं पाहिजे." आणि मग उज्जैन जे आता वर्तमानामध्ये आपण भोपाळ आणि सांची याच्यामधलं जे काही भाग आहे, त्याला उज्जैन म्हटलेलं आहे. आता उज्जैन नावाचं शहर पण आहे. पण त्या काळामध्ये भोपाळ आणि सांची मधलं जे काही मधला भाग होता, त्याला उज्जैनी असं नाव होतं. आणि मग अशोकाला उज्जैनीला जायला निघाला इसवी सन पूर्व 286 ला. आता उज्जैनी हे अतिशय मोठं व्यापारी केंद्र आहे बघा. दूरदूरचे लोक म्हणजे ज्याला विदिशा नाव होतं त्या काळामध्ये. उज्जैनी आणि विदिशा असे 2 नावं जी क्षिप्रा नदी आहे. आता अजून पण क्षिप्रा नदी आहे. त्या क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं गाव विदिशा आणि तिथून जवळ अ, उज्जैन. आता हे उज्जैन मोठा प्रांत आहे. उज्जैन म्हणजे आता आजचा जो एम-पी आहे, एम-पी प्रदेश आपण ज्याला म्हणतो. तो उज्जैन प्रांत आणि त्या प्रांतामध्ये विदिशा शहर जे क्षिप्रा नदीवर विद्यमान आहे. आता हे विदिशा शहर अतिशय मोठं प्रसिद्ध होतं आणि असं म्हणतात, की हे व्यापारी केंद्र होतं. तक्षशिला, कोसंबी, उज्जैन, पाटलीपुत्र या ठिकाणाहून लोकं खरेदी विक्रीसाठी येत असतात. आणि म्हणून हे शहर जे विदिशा आहे, विदिशा आणि नेत्रावती नावाची जी नदी आहे, त्याचा संगमावर ते बसलेलं आहे. आता असं म्हणतात, की विदिशापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर सांचीचा स्तूप आहे. आता वर्तमान काळामध्ये. आता मग उज्जैनमध्ये गेला, विदिशाच्या जवळ गेला अशोकाने आणि मग तिथं सगळ्या बाजारामध्ये फिरू लागला, इकडे-तिकडे वनामध्ये फिरू लागला, जंगलामध्ये जात असताना अ, वनामध्ये अ, त्याला काही मुली दिसल्या आणि त्या मुलीची बोलचाल करून त्यांच्या लक्षात आलं आणि भिक्षू संघ तिथं विद्यमान होता. त्या मुलींचं बोलणं ऐकलं, की चला, चला लवकर विहारामध्ये जायचं आहे आणि स्तूपाकडे जायचं, ते चैत्याची स्तूपा करायची आहे आणि आपल्याला आता लवकर केलं पाहिजे. हातामध्ये त्यांच्या फुलं आहेत. तर तो आवाज ऐकला आणि अशोकाला बरं वाटलं, की इथली जी प्रजा आहे, ही प्रजा किमान धार्मिक तरी आहे.
आणि मग दुसऱ्या दिवशी अशोक एका सृष्टीच्या घरी गेला. सृष्टीच्या घरी जो अतिशय मोठा व्यापारी होता, त्याच्या घरी गेला, पाहुणचार केला आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सम्राट अशोकाचं स्वागत झालं. अ, आता मी इथलं सगळं कारभार बघत आहे आणि असं म्हणून मग मधून आवाज ऐकला एका मुलीचा आणि मग त्याला लगेच आठवण आली, की हा आवाज मी काल ऐकलेला आहे. काल मी शहरामध्ये ज्यावेळेस इकडं-तिकडं फेरफटका मारत होतो, तर आवाज हा मी काल मुलीचा ऐकलेला आहे आणि मग त्याने विचार नाही केले, की ही जी बोलत आहे ही मुलगी कोण आहे? तो व्यापारी श्रेष्ठी म्हणतो, "ही माझीच मुलगी आहे. तिचं नाव विदिशा आहे." तिला देवी पण म्हटलं जातं. विदिशा आणि देवी अशा प्रकारचं अ, मग याला खूप मोठा आनंद होतो अशोकाला. मग अशोका म्हणतो, की "महाराज म्हणजे श्रेष्ठी महाराज, की मला तुमची मुलगी आवडलेली आहे. काल मी तिला ऐकलेलं आहे, तिला पाहिलेलं आहे, पण तिचा परिचय नव्हता. मी कालच आलेलो होतो. पण ती तुमची मुलगी आहे असं पाहून मला आनंद वाटतं आणि मी तुमच्या मुलीशी विवाह करू इच्छितो." सृष्टीला आनंद झाला. मगध सम्राटाचा मुलगा आहे आणि तो योगायोगानं माझ्या घरी आला ना, तो माझ्या मुलीचा हात मागतोय. त्याला खूप मोठा आनंद झाला. दोघांचं लग्न झालं आणि मग विदिशा, ज्याला देवी म्हटलं जातं, तिचं आणि अशोकाचं लग्न झालं. आणि मग ते इसवी सन होतं, इसवी सन पूर्व 286 आणि मग अशा पद्धतीनं लग्न झालं. पुढं त्यांच्या पोटी 3 मुलं आले म्हणतात. पहिला मुलगा महामहिंद्र हा पहिला मुलगा. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मला वाटतं महेंद्रचा जन्म इसवी सन पूर्व 284 चा आहे. इसवी सन पूर्व 284 ला महामहेंद्रचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 282 ला संघमित्राचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर तिसरी एक मुलगी आहे अशोकाला. तिचं नाव मी नंतर सांगेल. सध्या आपण दोघांवर आपण थांबूया. आता चारुमती. तिचं नाव चारुमती. कारण महेंद्र श्रीलंकेला गेला. तिथला जो राजा होता पियदस्सी तिस्स नावाचा राजा, त्याची मुलगी अनुला नावाची. तिनं मग विचार नाही केला, की महामहिंद्र बनते, तुम्ही तर सगळे भिक्षू दिसत आहेत, पण आमच्यासाठी काय? म्हणजे हा किस्सा नंतर आहे. महेंद्रच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस महेंद्रचा इतिहास पाहू, त्याच्यामध्ये पाहू. पण चारुमतीचं वैशिष्ट्य सुद्धा महत्वाचं आहे. संघमित्रा श्रीलंकेमध्ये गेली भिक्षू संघ निर्माण करण्यासाठी, भिक्षुणी संघ. पण चारुमती जी आहे तिसऱ्या नंबरची मुलगी, तिनं सुद्धा काम केलेलं आहे. ते आपण नंतर पाहूया. आता पुढं काय झालं मग विदिशापासून महेंद्र, संघमित्रा हे 2 मुलं झाली आणि मग संदेश आला पाटलीपुत्रावरून, की बिंदुसार आजारी आहेत. उज्जैनीला पण विदिशाला पण निरोप पाठवला अशोकाकडे आणि तक्षशिला सुशीमकडे पण निरोप पाठवला. कारण हे 2च मुलं अशी होती, की जे बिंबिसाराच्या दूर होते. दोघांना निरोप आला. आता पाटलीपुत्रापासून म्हणजे पाटणापासून भोपाळ जवळ आहे का नाही? भोपाळ जवळ आहे आणि पाटलीपात्रीपासून तक्षशिला दूर आहे. तक्षशिला आज कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. बरोबर आहे. पेशावरच्या तिकडं आहे. तिकडं बाप वाट बघू लागला कधी येतात, कधी येतात आणि मग अशोक सुशीमच्या अगोदर पोहोचला. सुशीमला यायला वेळ झाला. इकडं बिंदुसाराचा शेवटचा प्राण अटकला आणि मग सर्व अमात्य आहेत, सेनापती आहेत, सगळ्या बायका उपस्थित आहेत. सुशीम यायला तयार नाही. काय करायचं? आणि मग बिंदुसारला शेवटच्या क्षणी त्यांनी काय करा, स्वतःचा जो मुकुट आहे तो मुकुट काढला. जो मगध सम्राटाचा जो मुकुट आहे तो काढला आणि अशोकाच्या डोक्यावर ठेवला. हे हे जो वारसा आहे तो कशा पद्धतीने येतो, सगळे आश्चर्यचकित झाले, की बिंदुसारनं असं कसं केलं?
मोठा मुलगा यायचा आहे, अजून पोचला नाही आणि दुसऱ्या नंबरच्या अशोकाच्या डोक्यावर हा बिंदुसारानं मुकुट कसा ठेवला. रस्त्यामध्ये मध्येच सुशीमला बातमी कळाली की महाराज गतप्राण झालेले आहेत आणि महाराज आणि बिंदुसारांनी मगधचा जो राजाचा मुकुट आहे तो अशोकाच्या डोक्यावर ठेवला. आता सुशीम येतच होता, सगळ्या सैन्यासह येत होता. सेनापती त्याचे जे काही ते मेघवर्मा होते, सगळे सेनापती सैन्य घेऊन ते येऊ लागला आणि मग पाटलीपुत्रामध्ये येता येताच त्यांनी काय केलं, तो आक्रमण केलं त्यांनी. आता बाप तर नाही, आक्रमण केलं आणि मग अशोक तर अशोकच आहे. अशोक सुद्धा धाडशी होता, अशोक सुद्धा शूर होता. त्यांनी सैन्याची जमावजमाव केली आणि मग बिंदुसाराच्या मृत्यूनंतर दोघांचं युद्ध झालं. घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सुशीमचा मृत्यू झाला. आता सम्राट कोण झाला मग? निर्विवादपणे मगधचा सम्राट, पाटलीपुत्राची राजधानी, निर्विवादपणे या मगधचा सम्राट अशोक झाला. आता काय झालं मग? बंडाळी माजली घरामध्ये. ही जी धर्मा नावाची पहिली पत्नी जी होती, तिचे नाव वेगवेगळे आहेत. तिनं हा पूर्वीपासून या धर्मानं किंवा जिचं नाव सुमन सांगितलं जातं, जिचं नाव वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, ही अशोकाचा पहिल्यापासून द्वेष करायची. अशोक तिच्याकडे गेला की युद्ध मी सुरू केलं नाही, मी तर इथंच होतो, पण युद्ध या मगधावर पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याचं काम सुशीमनं केलेलं आहे आणि मग मला युद्ध करावं लागलं आणि मग त्या युद्धामध्ये सुशीम मारला गेला. त्याच्यामध्ये मी कारणीभूत नाही. युद्ध त्याने सुरू केलं आणि मग मला युद्धाला सामोरं जावं आणि मग अशा पद्धतीनं त्याची आई नाराज झाली. सुशीमची आई, सुशीमची बायको जी होती सुमन, तिचं नाव शिलावती पण म्हटलं जातं. ती ती गर्भवती आहे. ती इतकी घाबरली, इतकी भयभीत झाली की अशोकानं स्वतःच्या भावाला मारलेला आहे. आता माझा जो गर्भ आहे, हा गर्भ सुद्धा तो मारू शकतो. तिनं पाटलीपुत्रा त्या राजगृहातून ते जे काही राजभवन होतं तिच्यातून पळ काढला. जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये एक असं म्हणतात की एक म्हातारा होता माणूस. एका झाडाखाली आसरा घेतला आणि ते झाड होतं निग्रोध. निग्रोध म्हणजे वडाचं झाड. त्या सुशीमची जी बायको होती, तिनं त्या झाडाखालीच, वडाच्या झाडाखालीच, निग्रोधाच्या झाडाखाली जन्म दिला आणि त्या झाडाखाली जन्म झाला म्हणून सुशीमच्या मुलाचं नाव निग्रोध ठेवण्यात आलं होतं किंवा निग्रोध झालं होतं. आता मग सुशीमची पत्नी, ज्याला सुमन देवी म्हटलं जातं, तिचा मुलगा निग्रोध. आता निग्रोध अतिशय महत्वाचा आहे. निग्रोधानं 7व्या वर्षी प्रवज्ञा घेतली म्हणतात. म्हणजे बघा, बाप कुठल्या वळणाचा आहे, पण मुलगा कुठल्या वळणाला आहे. सुशीम आपल्या स्वतःच्या अडेतकोरपणामुळं, अडेलतट्टू भूमिकेमुळं सुशीमनं स्वतःचा घात केला. त्याची काय पुरोहित मंडळी जी होती, म्हणजे आपल्याला माहित असलं पाहिजे, पुरोहित मंडळी, सुशीम हा बौद्ध नव्हता. बिंदुसार म्हणजे अशोकचा वडील, हा सुद्धा बौद्ध नव्हता. हा जैन फॉलोअर होता, जैन धर्मीय होता. म्हणजे ह्या काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आणि म्हणून ब्राह्मण लोकांचा सोबत घेतल्यानंतर सुशीमची जी दशा झाली, ती दशा त्याची झाली. कारण ब्राह्मणी विचार हे काय करते, ही कूटनीती अवलंबते. अतिशय मोठी कूटनीती. बाबासाहेबांनी अतिशय जो ब्राह्मणवाद सांगितलेला आहे, कूटनीती करणं.
विश्वासघात करणं, पाठीमागून सुरा भोकसणं, ब्रह्मदत्त आपण ज्याला माहित आहे बृहदत्त, त्याचा जसा खून झाला, कपट नीतीने आपण म्हणतो. आनंद सिंह आपल्याला उदाहरण सांगितलेलं होतं की, आणि ते बाबासाहेबांचं कोटेशन आहे की ब्राह्मणांच्या मेंदूमध्ये दुसरा मेंदू असतो. त्या मेंदूमुळं या कपट भूमिकेमुळे सुशीमचा घात झाला. पण सुशीमचा जो मुलगा, जो निग्रो झाडाखाली जन्माला आला, वडाच्या झाडाखाली, तो 7व्या वर्षी बुद्धाचा भिक्षू झाला. हे पण आपल्याला या निमित्तानं आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि मग सगळं वातावत झाली, सम्राट झाला, पण राजाला हे सगळं करणं भाग होतं. एखादा राजा कसा होतो? स्वतःच्या ताकदीनं होतो. राजा होणं सोपं आहे का? बळी तो कान पिले जो होता, तो त्या काळातला मंत्रच होता. जिसकी लाठी उसकी भैंस. राजा स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या हिमतीनं, स्वतःचा लढायामध्ये जे काय रणांगणावर आपण जे शौर्य गाजलं, तर त्याचा पराभव झाला शत्रू पक्षाचा, तर तो राजा होतो. नाहीतर ह्याचं राज्य बळकावलं जातं आणि याचा शिरच्छेद होतो. आणि म्हणून राजाला खंबीर राहावं लागतं. राजाला सगळे हातखंडे करावे लागतात. आणि म्हणून अशोकानं सगळं हातखंड्या केले. सुशीमच्या सोबतचे जे लोक भाऊ होते त्याचे, त्या भावांचा सुद्धा त्यांनी विरोधामध्ये, मगध साम्राज्याच्या विरोधामध्ये, स्वतःच्या विरोधामध्ये असले त्यांचा सुद्धा त्यांनी काय केला? त्यांची हत्या केली. आणि मग पुढं असं म्हणतात की मग अशोक राजा झाला. अशोकानं पंजाब प्रांत, पाटलीपुत्र कुठं आहे? बिहार. पंजाब कुठं आहे? पंजाब पश्चिमेकडे आहे. अतिशय मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं. काश्मीरवर स्वारी केली. काश्मीरचा भाग ताब्यात घेतला, नेपाळचा भाग ताब्यात घेतला, पंजाब सोबत घेतलं. आणि इकडं असं म्हणतात दक्षिणचा जो प्रांत आहे, आंध्र, चोर पंड्या हे जे साम्राज्य आहेत, आंध्र आणि कर्नाटक, इकडं ओरिसा केवळ राहिलेलं होतं. हा सगळा भारताचा जो आज आपण भारत पाहतो, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा भारत सम्राट अशोकानं एक छत्री राज्य निर्माण केलं. फक्त आता एकच राहिलं होतं की सगळ्या या भारत वर्षामध्ये, जम्बूद्वीपामध्ये मी सम्राट झालेलो आहे. फक्त एक साम्राज्य जे राज्य आहे ते माझ्या मांडलिकत्वामध्ये येत नाही. ते राज्य म्हणजे आंध्र आणि ओरिसामध्ये कलिंग नावाचं एक आज पण कलिंग देश आहे. कलिंग प्रांत, हा कलिंग प्रांत जो इकडून जो पळून गेला होता, सहदेवची हत्या केली आणि तो जो तिकडं पळून गेला होता, तो त्याची अशोकाला वाट बघायचीच होती आणि त्याचा कधी ना कधी त्याला हे करायचंच होतं. आणि म्हणून तो जो काही वर्मन आहे, जयंत वर्मा, त्या जयंत वर्माचा पण समाचार घ्यायचा होता. आणि तिथला जो राजा होता, तो जो राजा होता त्याचं नाव मला वाटतं दंडक आहे, त्याचं पुढं नाव सांगितलं. अशा प्रकारचे हे सगळं सम्राट अशोकानं अतिशय मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं. अशोकाची दुसरी राजधानी, पहिली राजधानी पाटलीपुत्र आणि दुसरी राजधानी सन्मती. हे सन्मती कुठे आहे? सन्मती आपल्या कर्नाटकमध्ये जवळपास गुलबर्ग्यापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर सन्मती नावाचं शहर. दक्षिण भारतातलं दुसरं राजधानीचं काम अशोकाच्या सन्नतीमध्ये आहे. आणि सन्नतीमध्ये अतिशय मोठा जो स्तूप सापडलेला आहे. मी जे आपण जे या वर्गाचं जे पॉम्पलेट पाहिलं असेल, पोस्टर पाहिलं असेल, त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड जे पोस्टर दिलेलं आहे ते अशोकाचं आहे आणि ते सन्नतीमध्ये सापडलेलं आहे. जेव्हा सन्नतीचं उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये ते सम्राट अशोकाचं पहिली सम्राट अशोकाची चित्र आपण म्हणू, मूर्ती म्हणू, ते कुठं सापडलं? ते ना सांचीला सापडलं, ना पाटलीपुत्रमध्ये सापडलं, ना इकडं कुठल्याही भागामध्ये सापडलं नाही. सम्राट अशोकाचं, चक्रवर्ती सम्राट अशोकाचं पहिलं चित्र, पहिलं स्टॅच्यू आपण म्हणू, ते सन्नतीमध्ये सापडलं.
हे अतिशय मोठा इतिहास आहे. पण इतिहास चुकीचा मांडला जातो, चुकीचा मांडलेला आहे. जो कधी जन्माला आला नाही, तो इतिहास थोपवण्याचं काम या भूमीवर अनेक वर्षापासून सुरू आहे. आपल्याला प्रबुद्ध व्हावं लागेल, जागृत व्हावं लागेल. हे अतिशय मोठं काम आहे. बाबासाहेबांनी भारताचा खरा इतिहास शोधला. या भारताचा इतिहास काय? भारताचा इतिहास बुद्धाचा इतिहास आहे आणि या बुद्धाच्या इतिहासाला नष्ट करणारा हा ब्राह्मणी धर्म आहे. हे सूत्र जर बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलेलं आहे, हे जर आपण ओळखू शकलो नाही, तर येणारा काळ आपल्यासाठी आणि बुद्ध धम्मासाठी, आंबेडकरी विचारासाठी हा अतिशय मोठा धोकादायक. आणि म्हणून हे बाबासाहेबांनी जे उत्खनन केलेलं आहे, इतिहासाचं उत्खनन केलेलं आहे, या भारताचा इतिहास, या जम्बूद्वीपाचा इतिहास केवळ आणि केवळ बुद्धाचा आहे. पहिलं लिखित साहित्य आपण ज्याला म्हणतो या भारत भूमीमध्ये, ते बुद्धाचं लिखित साहित्य आहे. कुठलंही लिखित साहित्य नाही भारतामध्ये. आपण जर शोध घेतला आणि इंग्रजांनी जर शोध घेतला, या भारताचा पहिला इतिहास लिखित स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं, तर त्रिपिटक हे पहिलं लिखित साहित्य आहे. हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. पण आपण ह्या अतिशय मोठ्या धुंदीमध्ये आहोत. या भूमीला ज्या चक्रवर्ती सम्राटानं आपल्या स्वतःच्या परिश्रमानं पोषण केलेलं आहे, बुद्धाच्या विचारानं ज्यांच्या कल्याणकारी राज्य म्हणतो, हे कल्याणकारी राज्य ज्याच्यावर संशोधन करून प्रबंध लिहिले, त्या डॉक्टर अमर्त्य सेनांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. हे आपण विचार करू शकतो का? म्हणजे केवळ अभ्यास केला की भारताचा इतिहास हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि तो लिखित स्वरूपामध्ये आहे. या जगातलं असं म्हणतात, भारतातलं पहिलं शिल्प कुणाचं तयार झालं असेल तर ते बुद्धाचं शिल्प आहे. कुणाचंही शिल्प भारतामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेलं नाही. पहिलं शिल्प, पहिली मूर्तिकला, पहिली मूर्ती जर भारतामध्ये कुणाची निर्मिती झाली असेल तर ती बुद्धाची. पहिलं लिपिबद्ध साहित्य कुणाचं असेल तर ते बुद्धाचं. हा दैदिप्यमान इतिहास. या भारत भूमीमधून नष्ट करण्याचं काम प्रतिक्रांतीने केलं. आणि म्हणून ज्यांनी जगाला शिक्षण दिलं, ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, जगभरातले स्कॉलर लोक तक्षशिलेला आले, नालंदामध्ये आले. नालंदा कोण निर्माण केलं? असं म्हणतात की पुरातन विद्यापीठ तक्षशिला होतं, पण नालंदा, ओदंतपुरी हे कोण निर्माण केले? भारतामध्ये जे काही एक 17, 18, 20 जे काही निर्माण झाले विद्यापीठ, हे विद्यापीठ कोण निर्माण केले? काश्मीरमध्ये विद्यापीठ निर्माण केलं, गुजरातमध्ये विद्यापीठ निर्माण केलं, हैदराबादमध्ये विद्यापीठ निर्माण केलं, ओरिसामध्ये विद्यापीठ निर्माण केलं, मोठे मोठे महाविहार निर्माण केले, चैत्य स्तूप आणि स्तंभ निर्माण केले. आणि म्हणून आपल्याला हा जो दैदिप्यमान आदर्श बाबासाहेबांनी दिलेला, या भारताला ओळखण्याचं काम, या भारताचा इतिहास खऱ्या पद्धतीनं मांडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती, हू वेअर द शूद्रात, द अनटचेबल या अतिशय अमूल्य ग्रंथामधून सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला थांबता आलं पाहिजे. बराचसा वेळ झालेला आहे, परंतु हे सगळं साम्राज्य निर्माण झालं. कलिंग एक प्रदेश राहिला होता आणि जो वर्मा नावाचा जो ग्रस्त, जयंत वर्मा नावाचा ग्रस्त, जो सेनापती होता, जो पळून गेला होता आणि कलिंगच्या राजाला जाऊन मिळाला होता,
तो पाटलीपुत्र आणि सम्राट अशोक आणि मगध साम्राज्याच्या एकमेव शत्रू उरलेला होता. त्याचं काय झालं? पुढं हा जो आपण ज्याला म्हणतो अशोकाचं चंड अशोक जे नाव होतं, जे स्वतःच्या भावाला त्यांनी मारलं. सुशीम नावाच्या भावाला मारलं. असंख्य जे काही भाऊ होते त्यांना मारलं. हा चंड अशोक धर्माशोक कसा झाला? कल्याणकारी राजा कसा झाला? चक्रवर्ती सम्राट कसा झाला? याचा भाग आपण पुढच्या रविवारी पाहू. आणि म्हणून आजचं हे प्रवचन आपण शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल या ठिकाणी थांबतो. आपले सर्वांचे धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्धाय.